नमस्कार, स्नेहाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मिरचीची भजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत। आता त्या आपण कट करून घेणार आहोत। मी मिरची घेतली आहे, ती आता मधोमध कट करून घ्यायची आणि त्यामध्ये मीठ भरत आहे। मीठ भरून घ्यायचं। सेंदा असेल तर सेंदा किंवा साधं मीठ भरलं तरी चालेल। मिरचीमध्ये मीठ भरून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मध्यभागी अशी कट करून घेतली आहे आणि त्यामध्ये मीठ भरून घेतलं आहे। आता आपण बघणार आहोत। मी 2 मोठे चमचे बेसन पीठ घेतले आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा छोटा चमचा हळद टाकणार आहे। 1 चमचा लाल तिखट छोटा चमचा, चवीनुसार। आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहे। आता ते पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत। पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं। एक जीव होईल असं। तर पण पातळ करायचं नाही, ते थोडंसं नॉर्मल घट्ट ठेवायचं, नाहीतर मग तेल धरतं मिरचीला। हे बघा, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता। आता आपण त्यामध्ये 1 मिरची टाकून बघणार आहे। ती पूर्ण, हे बघा, त्याला चिकटतंय ते पूर्ण मिश्रण। तर आता आपण एवढं घट्ट ठेवणार आहोत। जास्त पण पातळ नाही आहे आणि जास्त पण घट्ट नाही आहे। आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापल्यावर आपण ते भजी तळून घेणार आहोत मिरचीची। आता तेल तापलेलं आहे। आता आपण भजी काढूया। कमी गॅस ठेवायचा, जास्त पण फुल नाही ठेवायचं, नाहीतर ते करपते भजी। छान तळून घ्यायचे। कलर थोडासा गोल्डन येऊपर्यंत तळून घ्यायचे। जे आता तळून झालेले आहेत, आता आपण काढून घेऊया। हे बघा, आपण भजी तळून घेतलेले आहेत मिरचीचे। तर ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहेत मिरचीची भजी ते। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।